श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 20वा ब्राह्मणींची ब्रह्मसंबंध बाधा दूर केली। या अध्यायाचे नित्य वाचन अथवा श्रवण केल्यास संततीवरचे गंडांतर टळेल। चला तर अशा अध्यायाला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धांना म्हणाले, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वती गाणगापुरास गेलेले असले तरी गुप्त रूपाने औदुंबर क्षेत्री राहिले असे तुम्ही म्हणालात, मग त्यांच्या अस्तित्वाची लोकांना कशी प्रचिती आली? सिद्ध म्हणाले, औदुंबर क्षेत्राचे महात्म्य खूप थोर आहे। तिथे श्री गुरु नित्य आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवणाऱ्या भाविकाला त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच। तत्संबंधी आजपर्यंत अनेक चमत्कार झालेले आहेत। त्यापैकी एक कथा सांगतो, ऐका। शिरोळ गावात गंगाधर नावाचे एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत होते। त्यांच्या पत्नी शांत, सुशील व पतिव्रता होत्या। त्यांना 5 पुत्र झाले, पण त्यापैकी एकही जगला नाही। मुले जगावीत म्हणून त्या दाम्पत्याने अनेक व्रतवैकल्य केली, नवस सायास केले, देवादिकांच्या आराधना केल्या, पण काहीही उपयोग झाला नाही। त्यामुळे ती दोघे अतिशय दुःखी असत। त्या गावात काही तपस्वी ब्राह्मण राहत होते। गंगाधर आणि त्यांच्या पत्नींनी त्यांची भेट घेतली। त्यांना आपली व्यथा सांगून मार्गदर्शन करण्याची विनंती केली, तेव्हा त्या ज्ञानसंपन्न विप्रांनी अंतर्ज्ञानाने त्यांच्या दुर्भाग्याला कोणते पूर्वकर्म कारणीभूत आहे हे जाणून घेतले आणि गंगाधरांच्या पत्नींना म्हणाले, पूर्वजन्मी तुम्ही शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होते। त्यांनी वारंवार मागणी करूनही तुम्ही त्यांचे द्रव्य परत केले नाही। त्यामुळे त्या धनासक्त ब्राह्मणांनी निराशेने आत्महत्या केली। ते पिशाच्च झाले असून तेच तुमचा गर्भपात घडवून आणत आहेत। ते ऐकून त्या शोकाव्याकुळ झाल्या। त्यांनी त्यांचे पाय धरले व काकुळतेने विनंती केली, म्हणाल्या, महाराज, पूर्व पापकर्मामुळे मी मातृत्व सुखाला मुकले आहे। ही वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे, पण आता मी तुम्हाला शरण आले आहे, तरी कृपा करून मला मार्ग दाखवा। या दोषातून मुक्त होण्याचा काहीतरी उपाय सांगा। त्यावर ते द्विजवर्य म्हणाले, ब्राह्मणी, तुम्ही ब्रह्मद्रव्याचा अपहार केलात, तसेच त्यांच्या मृत्यूलाही कारणीभूत ठरलात, म्हणून तुम्हाला दुहेरी पातक लागले आहेत। त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे उत्तर कार्यही करण्यात आले नाही। ते तुम्ही करा, म्हणजे त्यांना पुढे गती मिळेल। श्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्याच शौनक गोत्रात जन्मलेल्या एका ब्राह्मणांना 100 रुपये दान द्या, म्हणजे ब्रह्मद्रव्य अपहाराचा दोष जाईल। तत्पूर्वी कृष्णातीरी औदुंबर क्षेत्री जा, तिथे महिनाभर राहून उपवास व्रत करा। त्या कृष्णा पंचगंगा संगमावर अनेक पवित्र तीर्थे आहेत। औदुंबराचा वृक्ष आहे, ते स्थान पावन गुरुपीठ आहे। तिथे औदुंबराची आराधना करा। तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून त्या वृक्षाला पाणी घाला। असे 7 वेळा करा। श्री गुरूंच्या चरणांवर जलाभिषेक करा। नंतर काम्यतीर्थात स्नान करून गुरुचरणांची नित्य भावभक्तीने पूजा करा। अशा प्रकारे महिनाभर आराधना करा, म्हणजे श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपाप्रसादाने तुमचे सर्व पातक नष्ट होईल। तुम्हाला शतायुष्य पुत्र होतील। ब्राह्मणांना 100 रुपये दान देणे आदी गोष्टी त्यानंतर करायच्या आहेत। ही सर्व कर्मे त्या ब्राह्मणांच्या नावाने अर्थात त्यांच्या प्रीत्यर्थ करा। श्री गुरूंचे नित्य स्मरण करा। या उपायाने ब्रह्मसंबंधाची बाधा टळेल। या योनीतून त्यांना मुक्ती मिळेल आणि तुमचेही कार्य होईल। ते ऐकून ब्राह्मणी चिंतामग्न झाल्या। त्या म्हणाल्या, द्विजवर्य, मी उपवासादी सर्व कष्ट करीन, पण दानासाठी 100 रुपये कुठून आणणार? आम्ही गरीब आहोत। ते म्हणाले, काळजी करू नका, श्री गुरु अतिशय कनवाळू आहेत। तुम्ही त्यांची निर्मळ भावाने सेवाभक्ती करा। ते निज कृपेने तुम्हाला पापमुक्त करतील। त्यानंतर तुम्ही यथाशक्ती दान करा। ते ऐकून ब्राह्मणींचे समाधान झाले। विप्रांच्या उपदेशाप्रमाणे त्या औदुंबर क्षेत्री गेल्या। तिथे राहून स्नान, उपोषण, औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, श्री गुरुचरणांची पूजा करणे याप्रमाणे व्रताचरण करू लागल्या। 3ऱ्या दिवशी रात्रसमयी त्या गाढ निद्रेत असताना
गतजन्मी आत्महत्या केलेले ते ब्राह्मण त्यांच्या स्वप्नात आले व क्रोधाने ओरडून म्हणाले, तुम्ही माझे 100 रुपये द्या, नाहीतर मी तुमचा जीव घेईल, तुमचा वंश वाढूच देणार नाही. तुम्ही इथे येऊन जे कष्ट करत आहात त्याचा काहीही उपयोग होणार नाही. अशा प्रकारे धमकावल्यावर ते त्यांना मारण्यासाठी धावले. त्यामुळे त्या घाबरल्या आणि त्यांचा मार चुकवण्यासाठी स्वप्नातच औदुंबरा आड गेल्या. तिथे त्यांना श्रीगुरू दिसले. त्या त्यांच्या मागे दडल्या. श्रीगुरूंनी त्यांना अभय दिले आणि त्या ब्राह्मणांना खडसावत म्हणाले, काय हो, या अबलांना का मारत आहात? ते म्हणाले, पूर्वजन्मी यांनी माझ्या द्रव्याचा अपहार केला, त्यामुळे मी जीव दिला. स्वामी, तुम्ही सर्वश्रेष्ठ संन्यासी आहात, ज्ञानी आहात, म्हणून यांची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका. ही त्यांची उर्मट भाषा ऐकून श्रीगुरू संतापले. म्हणाले, या ब्राह्मणी माझ्या भक्त आहेत, म्हणून तुम्ही यांना त्रास दिलात तर याद राखा, मी तुम्हाला शासन करीन. आता मी काय सांगतो ते ऐका, त्यातच तुमचे हित आहे. त्यायोगे तुम्ही पिशाच योनीतून मुक्त व्हाल आणि तुम्हाला सद्गती मिळेल. या तुम्हाला यथाशक्ती जे काही द्रव्य देतील त्याचा स्वीकार करा आणि यांना सोडून द्या. हे तुम्हाला मान्य नसेल तर निघून जा. यांचे कसे रक्षण करायचे ते मी पाहीन. तुम्ही परत आलात तर मात्र तुमची धडगत नाही. ते ऐकून ते ब्राह्मण वरमले. श्रीगुरूंना वंदन करून ते म्हणाले, स्वामी, मला तुमचे दर्शन झाले. आता तुम्हीच माझा उद्धार करा. या पिशाच योनीतून मुक्त करून मला सद्गती द्या. आता तुम्ही जे सांगाल तेच मी करीन. श्रीगुरू म्हणाले, या ब्राह्मणींनी तुमचे उत्तर कार्य केल्यावर 10व्या दिवशी तुम्हाला सद्गती मिळेल. द्रव्यासाठी अडून बसू नका. या तुमच्या नावाने यथाशक्ती जे काही देतील त्यावर संतुष्ट व्हा. त्यांनीही ते मान्य केले. मग श्रीगुरू त्या ब्राह्मणींना म्हणाले, आता काळजी करू नका. तुम्ही जी सेवा उपासना करत आहात त्यायोगे तुमचे ब्रह्महत्येचे पातक निशेष होईल. हा ब्रह्मसंबंध तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. तुम्हाला पूर्णायुष्यी पुत्र व कन्या होतील. तुमचे कल्याण होईल. या स्वप्न दृष्टांताने त्या ब्राह्मणींना एकदम जाग आली. त्यांनी आजूबाजूला पाहिले पण कोणीच दिसले नाही. स्वप्नात पाहिलेली गुरुमूर्ती त्यांच्या मनात ठसली. महिनाभराचे उपवास, व्रत, औदुंबराची सेवा व गुरुचरणांची सेवा पूर्ण झाल्यावर त्यांनी श्रीगुरूंच्या आदेशानुसार त्या ब्राह्मणांच्या नावाने उत्तर कार्य केले व दानधर्म केला. त्यामुळे त्यांचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली. अन्य दिनी रात्रसमयी श्रीगुरूंनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले. 2 नारळ त्यांच्या ओटीत टाकले व म्हणाले, आता व्रताचे उद्यापन करा. तुम्हाला विद्वान आणि शतायुष्य पुत्र होतील. तुमची वंशपरंपरा अखंड राहील. त्या आज्ञेनुसार गंगाधर आणि त्यांच्या पत्नींनी व्रताचे यथाविधी उद्यापन केले. त्या प्रसंगी श्रीगुरूंनी स्वतः प्रकट होऊन त्या उभयंतांना आशीर्वाद दिले. पुढे श्रीगुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणींना जुळे मुलगे झाले. मोठ्या मुलाचा व्रतबंध करून धाकट्या मुलाचे त्यांच्या 3ऱ्या वर्षी चौलकर्म करण्याचा त्यांचा बेत होता. त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली. पण चौलकर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाला अचानक अनेक दुखणी झाली. धनुर्वाताने त्यांच्या हातापायांना आकडे आली. तो मुलगा 3 दिवस मरणप्राय वेदना सहन करत होता. 4थ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला. तेव्हा ब्राह्मणींना शोक अनावर झाला. त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला आणि पुत्रांचे गुण आठवून रडू लागल्या. गंगाधरांनाही रडू आवरेना. लोकांनी त्यांचे खूप सांत्वन केले. म्हणाले, विधिलिखित कोणालाही चुकले नाही. जे नशिबात असते तसेच घडते. हरिहरांचेही अवतार समाप्त झाले. तिथे आपल्यासारख्या सामान्यांची काय कथा. काळ बलवान आहे हेच खरे. ते ऐकून ब्राह्मणींना राहावेना. त्या म्हणाल्या, असे कसे होईल? ही माझी दोन्ही मुले औदुंबर क्षेत्री वास करणाऱ्या श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या कृपा प्रसादाने झालेली आहेत. ती दीर्घायुषी आणि विद्वान होतील हा त्यांचा आशीर्वाद खोटा कसा ठरेल? मी तर या पुत्रासह प्राणत्याग करणार आहे. गुरुवचनाला कमीपणा येत असेल तर विश्वास ठेवायचा तरी कोणावर? त्यापेक्षा मेलेलं बरे. त्या श्री गुरूंना दोष देऊ लागल्या. म्हणाल्या, स्वामी महाराज, तुमचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य.
ते कधीही असत्य होऊ शकत नाही असा माझा विश्वास होता, पण त्या विश्वासालाच आज तडा गेला आहे. मग मी तुम्हाला विश्वासघातकी का म्हणू नये? तुम्ही ध्रुवांना बिभीषणांना वर दिलात, ही गोष्ट मी खरी कशी मानू? तुम्ही माझी उपेक्षा केलीत, माझ्याविषयी निष्ठुर झालात. लोक किती श्रद्धेने औदुंबर क्षेत्री येतात, जप, वंदन, प्रदक्षिणा व पूजनाने तुमची सेवा करतात. त्यांनी तुमच्यावर काय भरवसा ठेवावा? भक्तांचा अंगीकार करून त्यांचा त्याग करणे हा कोणता धर्म म्हणावा? वाघाला भिवून गायीने एखाद्याला शरण जावे आणि त्यानेच तिचा घात करावा. तसेच घडले आहे. तुमची कीर्ती बुडाली. आता तुमची कोण भक्ती करेल? आणि पुत्र निधनाचे शल्य घेऊन मी तरी कशाला जगू? त्यांचा शोक अनावर होता. मुलाच्या प्रेताला कवटाळून त्या रात्रभर रडत होत्या. सकाळ झाली. प्रेतावर पुढील संस्कार करण्यासाठी मंडळी जमली. सर्वांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, प्रारब्धाचे भोग ब्रह्मदिकांनाही चुकले नाहीत. आता स्वतःला आवरा, मुलावर अंत्यसंस्कार करू द्या. तेव्हा त्यांनी मुलाचे प्रेत आपल्या छातीशी बांधले व मोठ्याने रडत म्हणाल्या, याला जाळा, याच्याबरोबर मलाही जाळा. आता जगून काय करू? त्यांचा हट्ट पाहून लोक हतबल झाले. हा काय मूर्खपणा आहे असे म्हणून त्यांना दोष देऊ लागले. दुपार झाली. ब्राह्मणी हट्ट सोडेनात. त्यामुळे लोक संभ्रमात पडले. काय करावे? त्यांना मोठा प्रश्न पडला. गावात सर्वत्र उलटसुलट चर्चा होऊ लागली. इतक्यात तिथे एक बालब्रह्मचारी आले. त्यांनी त्या ब्राह्मणीला आत्मज्ञानाचा उपदेश केला. एवढे सांगून सिद्ध पुढे म्हणाले, नामधारक बालब्रह्मचार्यांच्या रूपाने श्री गुरु नृसिंह सरस्वतीच तिथे प्रकट झाले होते. त्यांनी ब्राह्मणींचे सांत्वन करताना त्यांना अपूर्व बोध केला. तोच मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय 20 समाप्त होत आहे. धन्यवाद.